नमस्कार, जय हिंद सर्वांना. मी शुभांगी सुक्रे तुम्हा सगळ्यांचं स्वागत करते आपल्या स्टिकर मराठीवर. तर आजचा आपला व्हिडिओ असणार आहे मीरा भाईंदरचा ग्राउंडचा कट ऑफ. पण याच्या आधी मी सांगू इच्छिते की नुकताच जो काही कट ऑफ मीरा भाईंदरचा जाहीर झालेला आहे त्या कट ऑफचा व्हिडिओ मी ऑलरेडी रेकॉर्ड करून अपलोड केलेला आहे. इंडिव्हिज्युअल फक्त या वर्षी लागलेला कट ऑफ. पण आजच्या व्हिडिओमध्ये आपण दोघांमध्ये कंपॅरिझन बघणार आहोत. कोणा दोघांमध्ये? तर मीरा भाईंदरचा गेल्या वर्षी लागलेला ग्राउंडचा कट ऑफ आणि या वर्षी लागलेला ग्राउंडचा कट ऑफ. दोघांमध्ये नक्की किती तफावत आहे, किती मार्कांनी मेरिट वाढलंय किंवा किती मार्कांनी कमी झालंय, कुठल्या कास्टचं काय झालेलं आहे ते सगळं डिटेल मध्ये या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत. तर थंबनेल तुम्हाला समोर दिसतंय की गेल्या वर्षीचा आणि आत्ताचा ग्राउंड कट ऑफ. ठीक आहे, तर बघूयात आपण. त्यासाठी मी एकाच पेजवर दोन्ही वर्षीचे ग्राउंडचे कट ऑफ आणलेले आहेत. ठीक आहे, हा जो काही कट ऑफ आहे मीरा भाईंदरचा 2026 म्हणजे नुकताच जाहीर झालेला कट ऑफ आहे. आणि इकडे आहे मीरा भाईंदर पोलीस भरती गेल्या वर्षीचा म्हणजेच 22-23 जी एक्झाम गेल्या वर्षी घेण्यात आली तर त्या एक्झामचा हा आपला कट ऑफ आहे. तुम्ही बघू शकता. सगळ्यात पहिले ओपनचा मुलांचा कट ऑफ किती लागला होता? हा आत्ताचा कट ऑफ आहे. आत्ता कट ऑफ लागलाय 45, आधी होता 41 म्हणजे +4 ने वाढ झाली आहे कट ऑफ मध्ये. आता डिपेंड आहे की मुलांना तसे मार्क्स पडतात आणि जागांवर पण डिपेंड असते की कट ऑफ काय लागतोय. बट एकंदरीत आपल्याला जे वाटतं ना की गेल्या वर्षी जो कट ऑफ लागला होता तोच या वर्षी सुद्धा लागेल, तर हे तिथे मोडीत काढलं येते. ठीक आहे, मुलींचा कट ऑफ 43 आत्ता लागलाय, आधी होता 37. बरोबर, म्हणजे 6 मार्कांनी वाढ झाली आहे. 6+ ने या वर्षी मेरिट मध्ये वाढ झालेली आहे. त्यानंतर एससीबीसीचा कट ऑफ आत्ता लागलाय 36, गेल्या वर्षी सुद्धा होता 36च. मुलींचा कट ऑफ आत्ता लागलाय 32, गेल्या वर्षी होता 26. म्हणजे इथे सुद्धा किती मार्काने वाढ झालेली आहे? 6 मार्कानेच वाढ झालेली आहे. ठीक आहे, 6+ ने वाढ झाली आहे. त्यानंतर ईडब्ल्यूएस आत्ता कट ऑफ मुलांचा लागलाय 25, गेल्या वर्षी होता 31, म्हणजे आता -6 झाले तिथे. ठीक आहे, -6 म्हणजे ईडब्ल्यूएसचा 6 मार्काने कट ऑफ यावर्षी कमी लागलाय. त्यानंतर मुलींचा कट ऑफ ईडब्ल्यूएसचा आता 25 लागलाय, गेल्या वर्षी सुद्धा 25च होता म्हणजे इक्वल सेम लागलाय. ओबीसीचा या वर्षीचा मुलांचा कट ऑफ लागलाय 37 आणि गेल्या वर्षी होता 36, म्हणजे काय झालेलं आहे इथे 1 मार्काने प्लस झालाय फक्त. ओके, त्यानंतर मुलींचा कट ऑफ आता 32 लागलाय आणि गेल्या वर्षी 25 लागला होता, म्हणजेच 7 मार्काने इथे काय झालं 7 मार्काने काय झालेलं आहे प्लस झालेला आहे कट ऑफ. ठीक आहे, 25 वरून डायरेक्ट मेरिट लागले 32. कोणी असा विचार पण करत नसेल की मेरिट एवढं जास्त वाढतं किंवा एवढं जास्त कमी होतं. ठीक आहे, इथे डायरेक्ट 6 मार्काने कमी झाले, बाकी ठिकाणी वाढलेलंच आहे. ठीक आहे, त्यानंतर एससी कॅटेगरीचा मुलांचा कट ऑफ आत्ता लागलेला आहे 36, आधी होता 32. बरोबर, म्हणजेच 4 मार्काने काय झालेलं आहे वाढ झालेली आहे कट ऑफ मध्ये. आणि मुलींचा कट ऑफ आता 31 लागलाय, मागे 25 लागला होता, म्हणजे पुन्हा 6 मार्काने वाढ झाली आहे. बरोबर ना. एसटी कॅटेगरी मुलांचा कट ऑफ आता 41 लागलाय, आधी फक्त 32 लागला होता, म्हणजे कितीने वाढ झाली आहे 9 ने वाढ झालेली आहे. मुलींचा कट ऑफ आता एसटी कॅटेगरीचा 39 लागलाय, आधी होता 25, म्हणजे कितीने वाढ झाली आहे 14. बरोबर ना, 14 मार्काने वाढ झाली आहे, +14. बरोबर ना. एसबीसी मुलांचा कट ऑफ आता लागलाय 36. एसबीसी ला गेल्या वर्षी जागाच नव्हत्या. ठीक आहे, आणि मुलींचा कट ऑफ आता लागलेला आहे 33. त्यानंतर विजय एनटीए, इकडे डायरेक्ट एनटीडी आहे. विजय एनटीए आत्ताचा कट ऑफ मुलांचा 41, मुलींचा 37. विजय एनटीबी मुलांचा 37, मुलींचा 32 लागलाय. विजय एनटीसी मुलांचा 40, मुलींचा 35 लागलाय. विजय एनटीडी आता कट ऑफ लागलेला आहे 41, आधी होता 38, म्हणजे +3 ने वाढ झाली आहे. मुलींचा कट ऑफ 35 लागलाय, आधी होता 33, म्हणजे 2 मार्काने वाढ झालेली आहे. कट ऑफ तुम्ही बघू शकता. पुन्हा मी सांगेल की मुलांना तेवढे मार्क्स पडलेत म्हणून तेवढा कट ऑफ लागलाय, आणि जागा पण कमी जास्त होत राहतात. जागांवर पण डिपेंड असतं की कट ऑफ काय लावायचं, कारण त्यांना एकाच 10 प्रमाणात बसवायचं असतं सगळ्या गोष्टी. ठीक आहे, त्यामुळे बाकी ज्यांचे जिल्हे अजून कट ऑफ लागणं बाकी असेल त्यांनी गेल्या वर्षीचा जो कट ऑफ लागलाय
आणि त्यापेक्षा जर तुम्हाला 2-3 मार्क कमी असतील तर घाबरून न जाता थोडासा पेशन्स ठेवायचा, संयम ठेवायचा आहे. कारण काय होतं की आपण गेल्या वर्षीच्याच कट ऑफ मध्ये आपल्या स्वतःला मोजत असतो. तसं न करता तुम्ही बघू शकता कमी जास्त कट ऑफ होत राहतो. कधी खूपच हाय कट ऑफ गेलेला आहे किंवा कधी खूपच घसरलेला आहे. त्यामुळे आपली मेहनत प्रामाणिक होती. मेहनतीवर भरोसा ठेवा. बाकी जे लेखी परीक्षेसाठी पात्र आहेत त्या सगळ्यांनाच लेखी परीक्षेसाठी खूप खूप शुभेच्छा. ऑल द बेस्ट.